नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। पाहूयात दिवसभराच्या बातम्या। सोलापुरातील रुग्णसंख्या एकूण 4929 वरती जाऊन पोहोचली। गुरुवारी 909 अहवाल तपासणीसाठी प्राप्त झाले होते। त्यापैकी 803 अहवाल निगेटिव्ह तर 106 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत। तर अद्यापही 180 अहवाल प्रलंबित असून गुरुवारी एकाचाही मृत्यू झालेला नाही। तर आजतागायत मृत्यूची संख्या 356 वरती पोहोचली आहे। गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्या 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला। तर आजतागायत एकूण 2999 रुग्णांनी कोरोनावरती यशस्वीपणे मात केली आहे। तर अद्यापही 1574 कोरोनाबाधितांवरती उपचार सुरू आहेत। सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा हा वाढतोच आहे। यातून पोलिसांनाही सूट मिळालेली नाही। सोलापूर ग्रामीण मधील आतापर्यंत 48 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे। यातील 36 जणांनी कोरोनावरती मात केली आहे, तर 12 जणांवरती सध्या उपचार सुरू आहेत। मात्र उर्वरित 12 पोलीस कर्मचारी लवकरच कोरोनावर मात करून घरी परततील असा विश्वास सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला। खासगी दवाखान्याच्या बिलांबाबत सामान्य जनतेच्या तक्रारी येता कामा नयेत। खासगी दवाखान्यातील बिले शासकीय नियमानुसार आहेत की नाही याचे लेखापरीक्षण काळजीपूर्वक करण्याच्या महत्त्वाच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधितांना दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी दवाखान्यातील बिलाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत श्री शंभरकर बोलत होते। बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, महापालिकेचे कोविड समन्वयक धनराज पांडे यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ व सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुके आरोग्य अधिकारी व लेखापरीक्षक सामील झाले होते। दवाखान्याने दिलेले बिल शासकीय दरानुसार बिलातील तफावत याबाबत हॉस्पिटलचे प्रशासन ऐकत नसतील तर जिल्हा समितीकडे पाठवावीत असंही त्यांनी स्पष्ट केलं। पंढरपूर शहर व परिसरात कोविडचा कहर वाढू लागल्यानं आता प्रशासनाने शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवरती उपचार सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून आज सर्व हॉस्पिटलला त्या पद्धतीच्या सूचना देण्यात येत आहेत। आज सकाळीपासून प्रांताधिकारी, डीवायएसपी, आरोग्य अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांची सर्व टीम हॉस्पिटलमध्ये फिरून तयारीची पाहणी करत आहे। येत्या 2 दिवसात शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये आता कोविडचे उपचार सुरू होणार असून वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे त्रस्त झालेले नागरिक व प्रशासनाला यामुळे दिलासा मिळणार आहे। भूसंपादन झालेल्या जमिनींची भरपाई त्वरित देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या। यामुळे जिल्ह्यातील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच 554 कोटी रुपयांची भरपाई मिळेल। यामध्ये प्रामुख्याने माळशिरस, पंढरपूर या महामार्गालगतच्या शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे। जिल्ह्यातील भूसंपादनाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत श्री शंभरकर बोलत होते। यावेळी भूसंपादन समन्वयक उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, त्यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी सहभागी झाले होते। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 8 ठिकाणी चौपदरीकरणाचे तर सार्वजनिक ठिकाणी बांधकाम तर 5 ठिकाणी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 9 ठिकाणी दुपदरीच्या महामार्गाचे काम सुरू आहे। नगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करत असताना ठरलेल्या पद्धतीनं काम करण्यापेक्षा विचार विनिमयानं नवनवीन पद्धती शोधून त्या अंमलात आणून कमी कष्टात जलद रीतीनं काम कसं करता येईल याचा आरोग्य विभाग सतत अभ्यास करत असल्याचं सभापती विवेक परदेशी यांनी सांगितलं। आमचे सफाई कर्मचारी, नागरी हिवताप विभागातील कर्मचारी हे कंटेनमेंट झोन मध्ये पॉझिटिव्ह नागरिकांच्या घराकडील परिसरात कोविड केअर सेंटर मध्ये सफाई फवारणी करत असतात। त्यांच्या या कामामध्ये अत्याधुनिक मशीन वापरल्यास जलद गतीनं काम होईल व काम करण्यातील धोका कमी होईल। नगरपालिकेला सभापती विवेक परदेशी यांच्या वतीनं ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक हँडपंपाचे 8 नग देण्यात आले। यामुळे वाढत्या कंटेनमेंट झोन मध्ये कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त भागाचं निर्जंतुकीकरण करणं आता सोपं झालं आहे। कोरोनाच्या संकटामध्ये अनेक प्रकारची कामं, अत्यावश्यक खर्च, मेडिकल यंत्र घ्यावी लागणार आहेत। सध्याचे वाढते कंटेनमेंट झोन व त्यासाठी नगरपालिकेला अत्यावश्यक सेवेस खर्च करण्यासाठी निधी शेवटपर्यंत पुरवावा व तातडीनं पंप उपलब्ध व्हावेत यासाठी सदर पंप उपलब्ध करून दिल्याचे सभापती विवेक परदेशी यांनी सांगितलं। कोरोना विषाणूमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे। त्यानुसार नागरिकांनी बकरी ईद नमाज घरीच अदा करावी असं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलं। याबाबत राज्य शासनाच्या गृह विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। यामध्ये नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी द्यावी। बकरी ईदच्या निमित्तानं नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये। तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
महानगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांनी केलेल्या नियमांचं काटेकोर पालन करावं असं नमूद करण्यात आलं. या कालावधीत सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. जनावरे ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीद्वारे नोंदणी करून खरेदी करावीत. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. यामध्ये बकरी ईद निमित्त शिथिलता देण्यात येणार नाही असे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. अनलॉक 3 बाबत सरकारने नियमावली जाहीर केली असून दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी कॅबमध्ये 1+3, रिक्षामध्ये 1+2 तर चारचाकीमध्ये 1+3 जणांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी मास्क अनिवार्य असणार आहे. सोबतच आउटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही अशा खेळांना व जिम्सना 5 ऑगस्ट पासून परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे मात्र ऑगस्ट महिना संपेपर्यंत शाळा, एसटी, स्विमिंग पूल बंदच राहणार आहेत. ही सर्व नियमावली सरकारकडून जाहीर करण्यात आली. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.